ओके, वेलकम बॅक. या सेशनमध्ये आपण पुढच्या टॉपिकला वळू. तो म्हणजे अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंट. ओके, अच्छा. करंटचे आता बेसिकली हा जो भाग आहे हा बऱ्याच टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला सेपरेट चॅप्टर म्हणून मिळेल आणि आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिस इज अ पार्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि बोथ आर फाईन. कारण दिस इज बेसिकली आउटकम ऑफ EMI ओनली. काय होतं जेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये एखादा मॅग्नेट मूव्ह करतो त्यामुळे त्याच्यामध्ये जो EMF जनरेट होतो, जे फ्लक्स कट होतात त्यामुळे जो EMF जनरेट होतो तो EMF आपण अल्टरनेटिंग करंटच्या स्वरूपात आपल्याला बाहेर मिळतो. सो दिस इज व्हेरी मच रिलेटेड टू वॉट एव्हर वी हॅव स्टडीड इन EMI. दिस इज पार्ट ऑफ द सेम चॅप्टर. काय काय टेक्स्टबुकमध्ये ह्याला वेगळी ट्रीटमेंट दिलेली आहे वेगळ्या चॅप्टरची. इट्स ओके. कम बॅक टू दिस टॉपिक. अल्टरनेटिंग करंट. करंटचे दोन प्रकार आहेत या कॅटेगरी सारखे. करंटचे दोन प्रकार आहेत या कॉन्टेक्स्टमध्ये. एक आहे डायरेक्ट करंट आणि हे अल्टरनेटिंग करंट. DC आणि AC तुम्ही शब्द ऐकला असेल. 12 वोल्ट DC बॅटरी किंवा 220 वोल्ट AC सप्लाय वगैरे वगैरे तुम्ही शब्द ऐकले असतील. डायरेक्ट करंट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डायरेक्ट करंट? आत्तापर्यंत आपण जो काय करंट शिकलेलो आहे या सिलेबसमध्ये आत्तापर्यंत, इट वॉज ऑल डायरेक्ट करंट. ते सगळं काय होतं? डायरेक्ट करंट बाय डिफॉल्ट होतं. व्हॉट इज डायरेक्ट करंट? डायरेक्शन डज नॉट चेंज. डायरेक्शन ऑफ करंट डज नॉट चेंज. अल्टरनेटिंगचं एक्झॅक्टली उलट होतं. काय होतं? डायरेक्शन of current changes with time. with time. अरे कळतं तुम्हाला? अच्छा. मॅग्निट्यूड चेंज होईल का नाही होईल? फॉर एक्झाम्पल लेट अस से आता हा जर लाईव्ह क्लास असता आपला असा तर मी डायरेक्ट तुम्हाला असं विचारलं असतं, पण ठीक आहे. हा टाइम वर्सेस करंटचा असा ग्राफ आहे. बोला, इज दिस अल्टरनेटिंग करंट? हा ग्राफ काढलाय मी. व्हॉट इज दिस ग्राफ? आय वर्सेस टाइम. हा अल्टरनेटिंग करंट आहे का? हा कसला करंट आहे? ओके, हा आय आणि टी हा तर तुम्हाला कळतो. हा कुठला करंट आहे? अशा प्रकारे दाखवलेला करंट कुठला आहे? हा डायरेक्ट करंट आहे. त्याच्यामध्ये काय ना या आयची मॅग्नेट्यूड चेंज झाली आहे ना डायरेक्शन चेंज झाली आहे. तो सगळं पॉझिटिव्हच आहे. मॅग्नेट्यूड पण सेमच आहे, स्ट्रेट लाईन आहे, पॅरलल टू ऍक्सिस, टाइम ऍक्सिस. अच्छा, कळतंय? म्हणजे दिस इज फॉर शुअर डायरेक्ट करंट आहे. हा डायरेक्ट करंटचं एक्झाम्पल आहे. व्हॉट अबाउट दिस? हा डायरेक्ट करंट आहे का कसला करंट आहे? बघा, हा हे जे काय तुम्हाला दिसतंय, येस दिस इज नथिंग बट दिस इज डायरेक्ट करंट ओनली. हा अल्टरनेटिंग करंट नाही आहे. का? जरी ह्याची व्हॅल्यू फ्लक्च्युएटिंग आहे, हा फ्लक्च्युएटिंग आहे, ह्याची मॅग्नेट्यूड वाढती कमी होती, वाढती कमी होती, वाढती कमी होती, पण निगेटिव्ह होत नाही. कळतंय? याच्यामध्ये आय पॉझिटिव्हच आहे. आय निगेटिव्ह मध्ये जातोय का? नाही. त्यामुळे बोथ आर एक्झाम्पल्स ऑफ डायरेक्ट करंट, हे लक्षात घ्या. कम बॅक टू अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंटची एक खासियत काय आहे मोस्ट इम्पॉर्टंट? ती म्हणजे डायरेक्शन चेंज होते. त्या करंटची डायरेक्शन चेंज होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल असा काय करंट असेल तर आय आणि टी असा जर ग्राफ असेल करंटचा ग्राफ, म्हणजे इथून तिथं इतकं करंट पॉझिटिव्ह आहे आणि या टाइमपासून या टाइमला करंट निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे करंटची डायरेक्शन एकदा असं जातोय करंट आणि परत असं जातोय, परत असं जातोय, परत असं जातोय, असं जातोय, असं जातोय. तुम्हाला कळतंय? म्हणजे करंट डायरेक्शन ह्याची काय व्हायला लागली आहे? चेंज व्हायला लागली आहे. कळतंय? अशा प्रकारच्या करंटला काय म्हणतात? अल्टरनेटिंग करंट. कळतोय फरक? डायरेक्ट करंट आणि ह्याला म्हणतात अल्टरनेटिंग करंट. अच्छा, आता या अल्टरनेटिंग करंट मध्ये बघा, असं गरजेचं नाहीये की हा करंट असाच असला पाहिजे. जो
आपलं मॅक्सिमम आपल्या सिलेबसमध्ये आपण डील करणार आहे किंवा आपण डेली लाईफमध्ये वापरतोय तो करंट कसला आहे? सायनोसायडल करंट आहे. इट इज अ सायनोसायडल. कळतंय? इट्स अ सायनोसायडल करंट. ओके फाईन. हा आय वर्सेस टी ग्राफ आहे. ओके, सो दिस इज DC, दिस इज AC. हे तुम्हाला कळतंय का बघा. पुढे बघूयात आपण. ओके, मोस्ट कॉमन AC जो आपण वापरतो तो हा असतो सायनोसायडल. त्यामुळे आपण इथला पुढचा स्टडी जो आहे तो असाच. पण तुम्हाला जी माहिती असायला पाहिजे हे की अल्टरनेटिंग करंट असाच असायला पाहिजे, कंपल्सरी नाही आहे. इट कॅन बी एनी हाऊ, फक्त डायरेक्शन प्लस मायनस झाली पाहिजे आयची व्हॅल्यू. ठीक आहे. ओके, ती जर फक्त प्लस असेल किंवा फक्त मायनस असेल तर दॅट इज नो मोर अल्टरनेटिंग, इट बिकम्स डायरेक्ट करंट. हा झाला फ्लक्च्युएटिंग डायरेक्ट करंट आणि हा स्टेबल डायरेक्ट करंट, असं काहीतरी. कळतंय तुम्हाला? दोन्ही मधला फरक कळला? ओके, नाव लेट अस गो टू अल्टरनेटिंग करंट. पुढे लक्ष द्या, पुढे स्टार द्या. पहिल्यांदा तुम्ही हे सगळं लिहून घ्या प्रॉपर आणि पुढचा स्टार द्या. AC जनरेटर, AC जनरेटर, AC जनरेटर. बघा, तुम्ही जनरेटरच्या व्हॅन बघितल्या असतील, मिरवणुकीच्या मागे वगैरे असते, ते त्यातनं आवाज येत असतो, धड 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 आवाज येत असतो. किंवा एअर कंडिशन गाडी असेल, ट्रेन, तर ते दुरांतो एक्सप्रेस वगैरे, तर मागे असं धड 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 मोठा आवाज येणार एक वॅगन असते. किंवा एक छोटे जनरेटर्स असतात ना घरामध्ये, लाल डब इतका मोठा असतो. तर जनरेटर्स बेसिकली आतमध्ये आवाज येतो, त्यात मोटर असते. मोटर नाही, जनरेटर असतो. हे सगळं जनरेटर. किंवा हा झाला घरगुती जनरेटर आपल्या. आणि मेन जो सगळं पॉवर जनरेट करतोय तो हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन, म्हणजे कोयना डॅमला एक आहे, तारापूरला न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, वगैरे वगैरे. तर बघू, दॅट इज समथिंग. तोच जनरेटर म्हणजे तोच हे अल्टरनेटिंग करंटचा जनरेटर. अँड दॅट जनरेटर वर्क्स ऑन दिस प्रिन्सिपल. बघा, मी एक सिंपल डायग्राम काढून तुम्हाला प्रिन्सिपल समजून सांगतो. पुस्तकामध्ये वेगळ्या डायग्राम्स असू शकतील, तर तुम्ही कुठलंही पुस्तक जे रेफर करताय त्यातले तुम्ही डायग्राम काढा, स्कीमॅटिक डायग्राम वगैरे. आणि बोर्डाच्या एक्झामला तुम्हाला ते डायग्राम ड्रॉ करून त्याचं वर्किंग एक्सप्लेन करायला पण काही मार्क्स असतील तर ते तुम्हाला करता यावं. सध्या या ठिकाणी फक्त तुम्हाला मी प्रिन्सिपल शिकवतोय. बघा, त्यामुळे डायग्राम मी आय एम ड्रॉइंग सिम्पलेस्ट काइंड ऑफ डायग्राम. बघा काय होतं, समजा हे असं मॅग्नेटिक फील्ड आहे. दिस इज अ मॅग्नेटिक फील्ड B, आणि ही रिंग त्यात आहे. अशी म्हणजे रिंग आहे. ओके, आणि हे अशी रिंग आहे एक, आणि मॅग्नेटिक फील्ड आहे. बरं, तर समजा या रिंगला मी अशा व्हर्टिकल ॲक्सिसच्या भोवती रिव्हॉल्व केलं ओमेगाने. If I revolve this ring about vertical axis with angular velocity omega. अच्छा, तर मला सांगा काय होईल? एक करंट जनरेट होईल या रिंगमध्ये, या रिंगमध्ये करंट जनरेट होईल. अच्छा, हे रिअल जो AC जनरेटरची ॲक्च्युअल डायग्राम असते ना, ती अशी थोडी वेगळी असते. त्यात तुम्हाला 2 हॉर्सशू मॅग्नेट, मध्ये ती कॉईल वगैरे फिरताना वगैरे, दॅट इज फाईन, दॅट इज देअर. मी इथं फक्त तुम्हाला काय दाखवतोय, एक स्कीमॅटिक दाखवतोय की कसं हे प्रिन्सिपल वर्क होतं. बरं, ही रिंग अशी गोल फिरतीये. मला सांगा काय चेंज होतोय? फाय चेंज होतोय का? बघा, फाय काय असतो? फ्लक्स. काय असतो? BA इंटू कॉस ऑफ थीटा ना. अच्छा, मला सांगा बी चेंज होतोय का? बी चेंज होत नाही, बी तर युनिफॉर्म आहे. ए चेंज होतोय का? नाही, एरिया पण युनिफॉर्म आहे. ओके, कॉस थीटा चेंज होतोय का? तर म्हणतो येस, कॉस थीटा चेंज होतोय. मला एक सांगा, या इन्स्टंटला थीटा किती आहे? या इन्स्टंटला ही रिंग आहे, समजा मी अशी रिंग आहे, आय मीन द प्लेन ऑफ द रिंग, तर एरिया वेक्टर असा आहे. या इन्स्टंटचा एरिया वेक्टर असा आहे, असा घ्या किंवा असा घ्या, डझंट मॅटर. असा आहे बाहेर, एरिया वेक्टर इज परपेंडिक्युलर टू एरिया. आणि मॅग्नेटिक फील्ड असं फ्लो होत आहे या दिशेला, या दिशेला मॅग्नेटिक फील्ड असं फ्लो होत आहे, आणि एरिया वेक्टर असा आहे. म्हणजे एरिया वेक्टर तुम्ही असा घ्या किंवा असा घ्या, इट्स ओके.
पण जेव्हा जशी रिंग फिरते, जसं इफ द प्लेन आय एम स्टँडिंग इन, माझं मी ज्या प्लेनमध्ये थांबलोय त्या प्लेनमध्ये माना असं रिंगचं प्लेन आहे आणि असा हा एरिया वेक्टर आहे. तर रिंग फिरली गोल ओमेगानी अशी व्हर्टिकल ऍक्सिस होती, तर हे एरिया वेक्टर पण असा फिरणार ना. कॅन इमॅजिन दिस? हा एरिया वेक्टर फिरणार असा गोल, हा असा एरिया वेक्टर असेल ना. तो एरिया वेक्टर हा रिंग बरोबर ओमेगानी, हा पण ओमेगानी फिरणार. अरे कळतंय? हा म्हणजे काय चेंज होणार? थीटा चेंज होणार. थीटा चेंज होणार म्हणजे काय होणार? फाय चेंज होणार. तुम्हाला कळतंय? ओके. मग असं जर असेल ॲट एनी इन्स्टंट, ॲट एनी इन्स्टंट किंवा आपण बघूयात, लेट अस फर्स्ट टेक टाइम टी इक्वल टू 0. ॲट टाइम टी इक्वल टू 0, ॲट टाइम टी इक्वल टू 0 समजा, समजा ह्याच्यामध्ये अँगल बिटवीन ॲट टाइम टी इक्वल टू 0 थीटा इज इक्वल टू फाय. आता फाय, हे फाय आणि हे फाय वेगळं आहे. हा फाय अँगलचा फाय आहे, हा फ्लक्सचा फाय आहे. मी काय करतो, मला फाय इथे लिहा, अँगल अँड नॉट फ्लक्स, दिस इज फ्लक्स. हे फायच का वापरतोय? कारण भरपूर पुस्तकामध्ये फाय वापरतात. आता मी जर ह्याला अल्फा बीटा काही म्हटलं तर मग भरपूर कॅप्शन पुस्तकभर चेंज, पुढे बऱ्याच ठिकाणी हे फाय असतो ना. आपण नाही का SHMचा साइन ए साइन ओमेगा टी प्लस फाय, तो वाला फाय, तो फाय म्हणून तो फायच दाखवतो, फक्त अँगल म्हणून लिहून ठेवा ब्रॅकेटमध्ये. अच्छा, जर असं असेल तर ॲट एनी इन्स्टंट, ॲट एनी इन्स्टंट मला काय लिहिता येईल? थीटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय होईल. अरे आठवतंय? ओमेगा टी प्लस फाय. आता ह्याच्यामध्ये SHM येणार आहे. सिम्पल हार्मोनिक मोशन तुम्ही जे ह्याच्या अगोदर स्टडी केलेलं आहे ते तुम्ही रिवाइज करून बसला, दॅट विल बी हेल्पिंग यू. किंवा तुम्हाला इथं कुठेतरी स्टकअप झालं मध्ये, गो बॅक टू SHM अँड स्टडी SHM अँड कम बॅक हिअर. भरपूर साम्य आहे, कारण अल्टरनेटिंग करंट मध्ये सायनोसायडल असतो ना तो कर्व. दॅट इज लाईक सिम्पल हार्मोनिक मोशन. अच्छा बघा, ॲट एनी इन्स्टंट, ॲट एनी टाइम टी हे असं थीटा आहे. म्हणजे मला असं लिहिता येईल का की ॲट एनी टाइम टी फ्लक्स किती आहे? आता हा फ्लक्सचा आहे ना, फ्लक्सचा फाय आहे. फ्लक्स किती आहे? बी ए कॉस ओमेगा टी प्लस फाय. हा फाय अँगलचा फाय, इनिशियल अँगलचा, इनिशियल फेज. आठवत आहे SHM मध्ये आपण इनिशियल फेज शिकलो. ओके, अच्छा ओके, हा फाय आहे. पण मला फॅराडेज लॉ सांगतो या फाय मुळे किती ई तयार होईल या रिंग मध्ये? ई इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. अच्छा करा इथं. हां, बी ए कॉस्ट इंटिग्रेशन, सॉरी कॉस्टचं डिफरन्शिएशन मायनस साईन, आणि ते मायनस आणि हे मायनस कट होणार, त्यामुळे ते मायनस काय लिहितच नाही मी. लिहितो मी साईन ओमेगा टी प्लस फाय, आणि ह्यातलं ओमेगा बाहेर येईल म्हणजे ओमेगा इथे लिहितो मी, ए बी ओमेगा. अरे कळतंय? हा काय आहे? EMF तयार झालेला EMF आहे, या रिंग मध्ये तयार झालेला EMF आहे हा. ओके, थोडक्यात असं लिहिता येईल का मला? E इज इक्वल टू, हे काय आहे? ह्याला समजा म्हणलं मी E नॉट, ह्याला म्हणतो E नॉट साइन ओमेगा टी प्लस फाय, असं लिहू का मी ह्याला? ओके, व्हॉट इज दिस? दिस इज अल्टरनेटिंग EMF. व्हॉट इज दिस? अल्टरनेटिंग EMF. ओके, अल्टरनेटिंग EMF म्हणजे हा EMF मला सांगा, या रिंग मध्ये जो EMF तयार झालेला आहे, लक्षात घ्या ह्याच्यामध्ये जेव्हा गोल फिरेल तेव्हा करंट तयार होईल अगोदर का EMF तयार होईल अगोदर? अगोदर EMF तयार होईल. अरे EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स मुळे तरी ते चालना मिळते त्या चार्जला पळायला. आणि समजा ह्याच्यात जर ब्रेक असेल कुठेतरी, समजा हे लूप कंप्लीट लूप नाहीये, तर EMF तयार होईल पण करंट तयार होणार नाही, कारण सर्किट कंप्लीट नाहीये. कळतंय? म्हणजे अगोदर काय तयार होईल? EMF का करंट? EMF तयार होतो. आणि या EMF मुळे जर सर्किट कंप्लीट असेल आणि ह्याचा जर रेझिस्टन्स R असेल, ह्याचा रेझिस्टन्स जर R ओहम असेल ह्याचा, या रिंगचा ओहम, ओके, तर मला काय म्हणता येईल? करंट किती तयार होईल? हा, I इज इक्वल टू आय ऑफ, मला सांगा हा जर E आहे, आय कॅन राईट E एज अ फंक्शन ऑफ टाइम ना. हा E एज अ फंक्शन ऑफ टाइम आहे. जसं टाइम चेंज होईल तसा हा सायनोसायडलनी हा E चेंज होईल. अरे तुम्हाला कळतंय का? अच्छा, आता मला माहितीये आय ॲज अ फंक्शन ऑफ टाइम काय आहे?
E as a function of time by R. E काय आहे? E किंवा V. EMF ना, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जो आपण व्होल्ट मध्ये मोजतो. म्हणजे तर तुम्ही E म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी V सुद्धा म्हणलेलं आहे. V ह्याला पण V सुद्धा म्हणता येतं, बऱ्याच ठिकाणी E म्हणतात, V म्हणतात. करेक्ट, टेक्निकली करेक्ट आहे E. E इज टेक्निकली मोर करेक्ट. बघा मला काय लिहिता येईल? E लिहा इथं E नॉट साइन ओमेगा टी प्लस फाय अपॉन R. अच्छा, व्हॉट इज E नॉट बाय R? व्हॉट इज E नॉट? E नॉट काय आहे बाय द वे? E नॉट इज पीक व्हॅल्यू. E नॉट काय आहे? पीक. अरे आठवतंय हे इक्वेशन बघितल्यासारखं वाटतं ह्याच्या अगोदर कुठेतरी. x इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय SHM मध्ये बघितल्यासारखं आठवतं. येस, म्हणजे बेसिकली हा काय परफॉर्म करेल? SHM परफॉर्म करेल. द अल्टरनेटिंग EMF विल परफॉर्म SHM. इज इट क्लिअर? आणि हे काय आहे? E नॉट. E नॉट इज एम्प्लिट्यूड ऑफ EMF. EMF ची एम्प्लिट्यूड. तुम्ही जर लिहून घ्या इथे काय लिहिता येईल? वेअर. इथे नंतर पुसतो मी हे. वेअर E नॉट काय आहे? EMF ची एम्प्लिट्यूड. EMF ची एम्प्लिट्यूड किंवा ह्याला अजून एक शब्द म्हणतो आपण पीक EMF. पीक, पीक टॉपमोस्ट पीक EMF, मॅक्सिमम EMF. अरे कळतंय का? अरे बोला. अच्छा, आणि हा ओमेगा काय आहे? ओमेगा, ओमेगा इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ द रोटेटिंग कॉइल ना, किंवा अँग्युलर व्हेलोसिटी ऑफ द कॉइल. हे तुम्ही अगोदर लिहिलं असेल व्हॉट इज ओमेगा. हे B ओमेगा R हे कॅप्शन्स अगोदर तुम्ही लिहून घ्या पहिल्यांदा, नो प्रॉब्लेम. अच्छा, नाउ व्हॉट इज पीक EMF अपॉन R? EMF अपॉन R, E बाय R काय असतो? करंट असतो. म्हणजे I ऑफ T पीक EMF अपॉन R काय असतो? I पीक. अरे कळतंय का? ही झाली पीक व्हॅल्यू ऑफ I. वेअर I नॉट काय आहे? करंट एम्प्लिट्यूड. काय आहे हे? करंट एम्प्लिट्यूड किंवा पीक करंट. अरे कळतंय? अच्छा, ओके. मग ह्याचा ग्राफ कसा काढता येईल मला? हाऊ कॅन आय ड्रॉ इट्स ग्राफ? सिम्पल, साइनचं रिलेशन आहे ना हे. ओके, बघा पहिला ईचा ग्राफ काढतो. E ॲज अ फंक्शन ऑफ टाइम वर्सेस टाइमचा ग्राफ काढतो. काय होईल हा ग्राफ? साईन ग्राफ येईल ना, साईन कर्व येईल. अच्छा, आता हे फायची व्हॅल्यू 0 घेऊन टाकली टू बी सिम्पल. या ठिकाणी फायची व्हॅल्यू मी 0 घेऊन टाकली. फाय म्हणजे कुठला फाय? अँगलवाला, इनिशियल अँगलवाला फाय. तो वेगळा घेतला तर तो खेळता येईल, बसता येईल. हां, जनरल ग्राफ असा आहे ह्याचा. हां, किती व्हॅल्यू आहे ही? E नॉट. आणि ही पण किती आहे? E नॉट मायनस E नॉट. अरे कळतंय का नाही तुम्हाला? ओके, हा झाला E वर्सेस टीचा ग्राफ. I वर्सेस टीचा ग्राफ कसा काढू मी? सिमिलर I ऑफ टी. तोच आता हे एकावर एक यायला पाहिजे होतं. ठीक आहे, मी ते वेगळं काढलं, तर जाण्याचा काही ग्राफचा संबंध नाही. ओके, हे काय आहे? I नॉट. आणि हे काय आहे? मायनस I नॉट. म्हणजे काय आहे हे? मायनस E नॉट बाय R हे आहे प्लस E नॉट बाय R. तुम्हाला कळतंय का नाही? असं वर्क होतं. कळतंय? ओके, हे लिहून घ्या. बर, E नॉटची व्हॅल्यू विसरायची नाही. व्हॉट इज E नॉटची व्हॅल्यू? E नॉट इज इक्वल टू BA ओमेगा. E नॉटची व्हॅल्यू किती आहे? BA ओमेगा. अच्छा, आणि I नॉटची व्हॅल्यू किती आहे? I नॉट इक्वल टू BA ओमेगा बाय R. E नॉट बाय R. कळतंय? राईट, सिंपल. राईट दिस ऑल. ओके, आता ह्याचा सिग्निफिकन्स काय आहे? आपण हे काय एवढं स्टडी करतोय? आणि सगळ्यात पहिले असं का बनवलं कशाला? अल्टरनेटिंग करंट गरज काय पडली? काय प्रॉब्लेम होता? चांगलं चाललं होतं दिवस. बघा तुम्ही त्या बॅटरीला तुम्ही त्या म्हणजे असे भरपूर रिझन्स आहेत. देर आर मेनी रिझन्स वाय वी यूज अल्टरनेटिंग करंट.
इन मेनी अप्लायन्सेस. आपण कुठं वापरतो करंट? अल्टरनेटिंग करंट कुठं वापरतो? हे लाईट, फॅन, आपलं जे चालतं सगळं, हे सगळं कशावर चालतं? इट ऑल वर्क्स ऑन अल्टरनेटिंग करंट. आणि डीसी डायरेक्ट करंट कुठं वापरतो? मोबाईल चार्जिंग, बॅटरी चार्जिंग, किंवा चार्जिंग म्हणजे आपण बॅटरी वापरतोय मोबाईलचं, त्याच्यात करंट आहे, किंवा आपण पेन्सिल सेलनी जे रिमोट कंट्रोल वापरतो गोष्टी, त्या सगळ्या डायरेक्ट करंटवाल्या असतात. आणि हे अल्टरनेटिंग करंट. तर मला सांगा कशाला ना, why make this? There are many reasons. Basically, let me tell you one thing. Alternating current itself is a huge detailed branch of engineering. Electrical engineering जे आहे त्याचा सीड चालू होतो इथनं. आणि देन देर इज अ ह्यूज इंजिनिअरिंग, पॉवर जनरेशन, पॉवर ट्रान्समिशन, पॉवर डिस्ट्रीब्युशन, आणि त्याच्या युटिलिटी, सेफ्टी, भरपूर. म्हणजे इट्स अ ह्यूज ब्रांच. म्हणजे 4 वर्ष लोक अभ्यास करतात, असं बाकीच्यांना वाटतं अभ्यास करतात, पण करतात. पब्लिक आपलं इंजिनिअरिंगमध्ये करतं. एनिवे, तर इट्स अ त्यामुळे हे फार डिटेल्ड स्टडी आहे. आपल्या सिलेबसमध्ये इतका डिटेल्ड ऑब्व्हियसली नाही आहे. जेवढे डिटेल्स आपल्या सिलेबसला आहेत त्याच्यापेक्षा जास्तच मी तुम्हाला ते शिकवेन. बघा, तर देर आर सम ऑफ द रिझन्स जे आपण आपल्या या स्टेजला समजू शकू की का आपण AC वापरतो, DC वापरतो, वेगळे काय आहेत. मला सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगू देत, मला ह्याच्यानी आता हा जो ह्याचं फिरणं आहे मला कधीपर्यंत मिळत जाईल? हाऊ लॉंग मला असं आउटपुट मिळत जाईल? जोपर्यंत हे फिरतंय. अच्छा, म्हणजे मला कंटिन्युअस सोर्स सप्लाय मिळतोय. बॅटरी डायरेक्ट करंटचा होतो काय प्रॉब्लेम? डायरेक्ट करंटमध्ये ती बॅटरी डिस्चार्ज होते. डिस्चार्ज झाल्यानंतर मला त्याला परत चार्ज करावं लागतं, मग त्यानंतरच ती डिस्चार्ज व्हायला लागते ना, कळतंय? तर ते चार्जिंग डिस्चार्जिंग इज इंटरमिटंट, म्हणजे इट नॉट अ कंटिन्युअस सप्लाय. पण मला सांगा, ह्याच्यामध्ये जरी तुम्हाला लक्षात घ्या, जरी डायरेक्शन बदलत असेल तरी पण हा सप्लाय तरी कंटिन्युअस येतोय मला. आय एम गेटिंग कंटिन्युअस सप्लाय ऑफ करंट. हां, जोपर्यंत हे गोल फिरायला लागले ओमेगानी. अरे कळतंय? अच्छा, आता हे गोल ओमेगानी हे गोल फिरायचं काम कोण करतं? हां, मग हे थोडी आपण खाली काय मोटर लावली, मोटरला तर काही फायदाच नाही. जे काही जनरेट केलेले करंट सगळं मोटरला सप्लाय करावं लागेल ना. तर मोटर लावायची काही गरज, म्हणजे त्याचा काही फायदाच नाही. तर हे गोल फिरायचं काम कोण करतं? हां, हे काम वेगळ्या वेगळ्या इन्स्टंटमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी मीडिया हे करतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन ऐकलं असेल. जलविद्युत केंद्र, हायड्रो इलेक्ट्रिक, जिथं काय करतात, पाणी एकदा एकदम हाईटला स्टोअर केलेलं असतं. डॅमला असतं, स्पेशली डॅमला भरपूर स्टोअर असतो हाईट. तर काय होतं, इतक्या हाईटवरनं पाणी खाली येतं, त्यामुळे त्याची पाण्याची जी काही कायनेटिक एनर्जी, जी काही त्याच्यात स्टोअर केलेली पोटेन्शियल एनर्जी आहे, ती सगळी कन्व्हर्ट कशामध्ये होते? मेकॅनिकल एनर्जी इनटू रोटेटिंग. ह्याला अल्टरनेटर म्हणतात. हे जे फिरतं ना, ह्याला रोटर किंवा अल्टरनेटर असे शब्द आहेत. हे अल्टरनेटर गोल फिरतात. तुम्ही ते स्वदेश मूवीमध्ये बघितलं असेल, तर तो पाणी असं येतं ते झरण्यातनं आणि असं असं ते फिरायला लागतं. एनिवे, तर हायड्रो इलेक्ट्रिकमध्ये त्याने फिरवतात. थर्मल पॉवर प्लांटमध्ये कसं, कोळसा जाळून पाण्याची वाफ केली जाते आणि पाण्याची वाफ ह्याला फिरवती गोल. थर्मल. न्यूक्लिअरमध्ये काय होतं, हे पाण्याची वाफ जे करायचं काम आहे ते कोळसा करायच्या ऐवजी ते कशाने करतात? न्यूक्लिअर रिॲक्शन्स, कंट्रोल्ड न्यूक्लिअर रिॲक्शन, जे आपण पुढे मॉडर्न फिजिक्समध्ये शिकणार आहोत थोड्या पुढच्या चॅप्टर्समध्ये, की कसं न्यूक्लिअर रिॲक्शन्स कंट्रोल्ड वेमध्ये यूज केल्या जातात. ओके, आणि न्यूक्लिअर रिॲक्शनने काय होतं, त्यातनं जी इनॉर्मस हीट तयार होते, त्या हीटने पाण्याचं वेपर तयार होतं, स्टीम तयार होते, स्टीम, आणि ती स्टीम ह्याला फिरवते. कळतंय? सो इन ऑल दीज केसेस वी कॅन यूज मेनी थिंग्स टू मेक दिस रोटेट. कळतंय? आपण आपल्या घरातलं जे असतं, किंवा जे आपण तुमच्या मिरवणुकीमध्ये वगैरे ते डीजेच्या बरोबर असतं ना, मोठ्याच्या मोठं एक ट्रक असतो, छोटा एक मिनी ट्रक सर्व असतो, त्याच्यामध्ये मोठा आवाज असतो, धाड 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 असा आवाज येतो. त्याच्यामध्ये काय असतं? त्याच्यामध्ये पण जनरेटर असतं, त्याच्यामध्ये पण हेच असतं मेकॅनिझम. त्याच्यामध्ये कोण फिरवतो? मग त्याच्यामध्ये आपण पेट्रोल डिझेल टाकतो. त्यासाठी ते पेट्रोल डिझेल टाकलं काय होतं, तर पेट्रोल डिझेलवर चालणारं एक इंजिन असतं, ते इंजिन चालू करतो. त्यात असं एक हे असतं, ते ओढतात. तुमच्या घरात तुम्ही बघितलं असेल, एक डब्बा असतो असा लाल मोठा, म्हणजे किंवा इंडस्ट्रीमध्ये वगैरे, छोट्या इंडस्ट्रीमध्ये वगैरे असतात. तर त्याच्यात काय असतं, असं एक हे असतो, दोरी, काय ते हे असते, स्ट्रिंग. ते स्ट्रिंग अशी ओढायची आणि ओढून सोडायची, मग ते मोटर चालू होते. बेसिकली त्याला क्रँकिंग म्हणतात. ते क्रँकिंग केलं की ते चालू होतं. आणि जेव्हा चालू होतं तेव्हा काय होतं, त्यात पेट्रोल डिझेल टाकावं लागतं. म्हणजे पेट्रोल डिझेलनी आयसी इंजिन वर्क होतो, इंजिन असतं, ते इंजिन याला फिरवतं. तुम्हाला कळतंय का? आणि त्यानुसार हे फिरत राहतं, आणि दॅट्स हाऊ
करंट जनरेट होतो. ओके, सो दीज आर द वेज करंट इज जनरेटेड, अल्टरनेटिंग करंट. अच्छा, आता भारतामध्ये जो अल्टरनेटिंग करंट आहे आपल्याकडे, आपण जो वापरतो, जो आपल्या पॉवर ग्रीड असतं, सप्लाय डिस्ट्रीब्युशन, अगेन इट्स अ बिग टॉपिक. पण इंडियामध्ये जे डिस्ट्रीब्युशन होतं आपल्याकडे, जनरेशन होतं आणि सप्लाय होतो, त्यामध्ये हा जो ओमेगा असतो तो 2πf असतो ना, 2π×f फ्रिक्वेन्सी. हा, तर भारतामध्ये ही फ्रिक्वेन्सी असते, दिस इज 50 हर्ट्स. In India and in some other countries also it is 50 hertz. In US it is 60 or something, 60 hertz. तर प्रत्येक कंट्रीची काही काही वेगळी वेगळी फ्रिक्वेन्सी असते, त्याच्या कन्व्हिनियन्सनुसार बनवतात. आपल्याकडेही 50 आहे. तर आपल्याकडचे जे इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे सगळे आहेत, जे AC वर चालणारे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ते या 50 हर्ट्सच्या हिशोबाने बनवलेले आहेत. कळतंय? त्याच्यामध्ये येणारी एनर्जी, सगळ्या गोष्टी. तर ते इन्स्ट्रुमेंट्स बाकीच्या देशांमध्ये ॲज इट इज चालतील असं काही गॅरंटी नाही, इनफॅक्ट चालणार नाहीत. तर इथले इन्स्ट्रुमेंट तिथं चालत असतील तर त्याला ॲडॉप्टर वापरावा लागतो, विच कॅन ॲडॉप्ट. ओके, फाईन. तर तुम्ही हे सगळं, तुम्हाला जे काय सांगितलंय हे नीट लिहून घ्या. आणि ठीक आहे, लिहून घ्या, आपण पुढे बघूयात. ओके, तर तो जो एसीचा सोर्स असतो त्याचा सिम्बॉल असा असतो. जसं डीसी मध्ये आपला सिम्बॉल कसा होता सेलचा, डीसी सोर्स असा होता ना, तसं एसी सोर्स कसा असतो सिम्बॉल एसी सोर्सचा, तो असा, आणि याच्यामध्ये असं. दिस इज एसी सोर्स. कळतंय? फाईन. तर आपल्याकडे आपल्या घरगुती वापरासाठी जो येतो सप्लाय, तो किती असतो? 220 वोल्ट 50 हर्ट्ज एसी. आपल्याकडे किती असतं? 220 वोल्ट 50 हर्ट्ज एसी. हा, आता ह्याच्यामध्ये फेजेस पण असतात, 2 फेज 3 फेज वगैरे. आपल्या फ्रीजचा जो असतो ना सॉकेट, तो मोठा असतो बघा सॉकेट, किंवा एसीचा सॉकेट हा मोठा असतो घरामध्ये. हा, तो 3 फेज सप्लाय असतो. बाकी साधा प्लग असतात ते 2 फेज असतात. कळतंय? तर आता हे फेज काय ते आपण आपल्या काही सिलेबसमध्ये नाही, आपण हे काय डिस्कस काय करणार नाही होत. ते इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमचा पहिलाच फर्स्ट इयरलाच असतो, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. त्यात भरपूर गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं म्हणजे बऱ्याचदा कॉम्प्लेक्स नंबर्स जे तुम्ही शिकताय, कॉम्प्लेक्स नंबर्सनी पण हे डिराईव्ह होतं, आणि पुढची गणितं, इम्पिडन्स काढणं, त्याच्या सगळ्या गोष्टी, बाकीच्या गोष्टी, फॅक्टर्स काढणं, हे सगळं इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही भरपूर एन्जॉय करणार आहे. चला, हे लिहिलं. हा असा सोर्स आपल्याकडे असतो, हे सिम्बॉल आहे. पुढे बघू. आता मला सांगा, कुठलंही फंक्शन, टाइमचं फंक्शन जर असेल, इफ एनिथिंग इज अ फंक्शन ऑफ टाइम, आतापर्यंत तुम्हाला मी जे काही शिकवलेलं आहे या चॅप्टरमध्ये, त्याच्यावर न्यूमेरिकल कसे येऊ शकतात? तुम्हाला बी माहितीये, ए माहितीये, ओमेगा माहितीये, नंबर ऑफ टर्न्स माहितीये. हा, तर किती EMF तयार होतो मॅक्सिमम काढा, किती मॅक्सिमम EMF तयार होईल तुम्हाला कळतंय. असे क्वेश्चन्स. किती करंट मॅक्सिमम किती तयार होईल, करंट किती तयार होईल, कळतंय. हे बेसिक सिंपल सबस्टिट्यूशन क्वेश्चन आहे, जे तुम्ही SHM तुमचं चांगलं आहे, तुमचं सिंपल गणित जे आहे, साइन कॉस तुम्हाला वापरता येतं चांगलं, अलाइड अँगल्स येतात तुम्हाला, सो यू कॅन इझिली सॉल्व्ह इट. थोडं पुढे चर्चा करू आपण. जे कुठले फंक्शन्स, व्हॉट एव्हर इज अ फंक्शन ऑफ टाइम, त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात, एक आहे इन्स्टंटेनियस आणि एक आहे ॲव्हरेज. आठवा, तुम्ही 11वी मध्ये असल्यापासून शिकताय हे. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, ॲव्हरेज व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन. कुठलं इन्स्टंटेनियस फोर्स, चेंज ऑफ फोर्स, आणि ॲव्हरेज चेंज ऑफ फोर्स. आपण बघा, तुम्ही कुठलंही एनिथिंग विच इज फंक्शन ऑफ टाइम, त्यामध्ये इन्स्टंटेनियस गोष्ट येते आणि ॲव्हरेज येते. आता मला सांगा, या ठिकाणी करंट आणि EMF हा फंक्शन ऑफ टाइम आहे, मग ह्याच्यामध्ये पण काय येतं? इन्स्टंटेनियस येईल आणि ॲव्हरेज येईल. आता तुम्हाला जे 2 इक्वेशन मी लिहून दिली, कुठली होती? E = E0 sin ωt + phi. हे कशाचं इक्वेशन आहे? दिस इज अन इक्वेशन ऑफ इन्स्टंटेनियस EMF ॲट एनी टाइम t. तसंच इन्स्टंटेनियस करंटचं काय इक्वेशन असणार आहे? I = I0 sin ωt + phi. हे झालं
दिस इज एन इक्वेशन ऑफ इन्स्टंटेनियस करंट. अरे कळतंय? अच्छा, आता मग हे झालं इन्स्टंटेनियस, म्हणजे त्या त्या इन्स्टंटचं ना. व्हॉट अबाउट ॲव्हरेज? ॲव्हरेज, हां. आता कुठल्याही फंक्शन, जर इफ समथिंग इज अ फंक्शन ऑफ टाइम, तर त्याचे ॲव्हरेज फंक्शन कसे असते बघा. एनिथिंग इज अ, समजा एफ कुठलं तरी फंक्शन ऑफ टाइम आहे, तर ॲव्हरेज काय असतो? ॲव्हरेज, एफ ॲव्हरेज इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ डी टी, एफ ऑफ टी डी टी म्हणून आपण, एफ ऑफ टी डी टी अपॉन इंटिग्रेशन ऑफ टी डी टी और इंटिग्रेशन ऑफ डी टी. कळतंय का? हे स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. मग इन्स्टंटेनियस पॉवर असू दे, ॲव्हरेज पॉवर असू दे, कुठलाही इन्स्टंटेनियस आणि कुठलाही ॲव्हरेज, दिस अ स्टँडर्ड फॉर्मॅट. अच्छा, म्हणजे मला आता ॲव्हरेज ईएमएफ काढायचं जर असेल, ई ॲव्हरेज, हां, किंवा ह्याच्या अजून एक दाखवायची पद्धत काय आहे, अशी पण दाखवतात. अशी पण दाखवायची पद्धत आहे. व्हॉट इज दिस? दिस इज ऑल्सो ॲव्हरेज. ई ॲव्हरेज, अशा सिम्बॉल आहे दाखवायचा. ॲव्हरेज किती? ई ॲव्हरेज पण कसं काढता येईल मला सांगा. मला आय कॅन से लाईक दिस, ई ॲव्हरेज इक्वल टू इंटिग्रेशन ई डी टी, किंवा ई ॲज अ फंक्शन ऑफ टाइम डी टी अपॉन इंटिग्रेशन ऑफ डी टी. अरे कळतं तुम्हाला? बरं, आता याच्यामध्ये कोअर इंटिग्रेशन आहे, एकदम हार्ड कोअर इंटिग्रेशन आहे याच्यामध्ये. आणि तुमचं जितकं मॅथ्स पक्क आहे, चांगलं आहे, तितकं याच्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. बघा, आणि सिमिलरली मला लिहिता येईल का? व्हॉट इज आय ॲव्हरेज, किंवा आय असे क्लोज पॅरेंथेसिसमध्ये लिहितात, दोन ब्रॅकेटमध्ये, ओके, इज इक्वल टू इंटिग्रेशन आय ऑफ टी डी टी अपॉन इंटिग्रेशन डी टी. अच्छा, आता ह्याच्यात काय करता येतं? फुल सायकल, हाफ सायकल. फुल सायकलमध्ये काय, मग तुम्हाला हे आता त्यांनी काहीतरी फंक्शन दिलं. आता समजा हे फंक्शन आहे, हे फंक्शन टाकता येईल का मला? हां, बघू, टाकून बघायचं का आपण? लेट अस सी, कम बॅक. मग मला सांगा, अल्टरनेटिंग आपल्या करंटमध्ये बघू, लेट मी फाइंड आउट ई ॲव्हरेज ओव्हर फुल सायकल, किंवा असं म्हणून याला ब्रॅकेट काय याला पॅरेंथेसिस ई ओव्हर फुल सायकल. हॅलो, बोला. ई ॲव्हरेज ओव्हर फुल सायकल. अच्छा, फुल सायकल. आता माहिती आहे ना तुम्हाला, सायकल, एक सायकल अशी असते, एक सायकल ना, हे एस एच एमची एक सायकल आहे ही, किंवा म्हणजे एक पिरियड ज्याच्यामध्ये ही, आता हे पुढचं सगळं रिपिटेशन आहे ना, ही एक सायकल आहे, हे दुसरी सायकल आहे, कळतंय? असं रिपिटेशन होतं. तर एका फुल सायकलमध्ये किती ॲव्हरेज असणार आहे? बोला, काय असणार आहे? इंटिग्रेशन ई डी टी म्हणजे काय आहे? ई नॉट साइन ओमेगा टी प्लस फाय डी टी अपॉन इंटिग्रेशन ऑफ डी टी, where time is changing from 0 to capital T, 0 to capital T. अरे कळतंय तुम्हाला? अच्छा, आता काय होईल याचं? ई नॉट बाहेर काढा, आणि हे काय झालं? हे झालं टी झालं ना, ई नॉट बाय टी इथं ठेवा बाहेर, इंटू सायन्स इंटिग्रेशन. बोला, सायन्स इंटिग्रेशन किती आहे? आता आपण आता हे तुम्हाला करता येईल. आय विल लिव्ह इट अप टू यू. मी तुम्हाला एक दुसरं लॉजिक सांगतो याच्यात कसं सॉल्व्ह करायचं. हे असं आहे, हे करा तुम्ही, सायन्स इंटिग्रेशन करा आणि यू कॅन सॉल्व्ह इट. मी तुम्हाला एक सिम्पल लॉजिक सांगू का काय करायचं आहे? बघा, हा कर्व असा आहे ना, असा आहे ना. अच्छा, एका सायकलमध्ये काय म्हणजे 0 टू टाइम पिरियड कॅपिटल टी मध्ये, टाइम पिरियड टी मध्ये. अच्छा, ह्याच्यामध्ये मला काय आहे? हा ई वर्सेस टी ग्राफ आहे, असा आहे ना हा. अच्छा, हा, आता ही फायची व्हॅल्यू तुम्ही 0 घ्या ॲज सच या केसमध्ये, किंवा काही दुसरी घेतली तरी तर फाय कंटिन्यूच होईल पुढे. बघा, अरे मला एक सांगा, इंटिग्रेशन काय? इंटिग्रेशनचा अर्थ काय असतो? व्हॉट इज इंटिग्रेशन बेसिकली? टेल मी, व्हॉट इज इंटिग्रेशन? व्हॉट इज इंटिग्रेशन? व्हॉट इज द मिनिंग ऑफ ई डी टी? इंटिग्रेशन ई डी टी मीन्स एरिया अंडर ई टी कर्व. एरिया अंडर ई टी कर्व. आता तुम्ही फुल सायकल जेव्हा काढताय, फुल सायकलमध्ये व्हॉट इज एरिया अंडर ई टी कर्व? हा एरिया आणि हा एरिया, एका सायकल मधला एरिया ना. अच्छा, आणि तुम्हाला माहिती आहे सायनोसायडल मध्ये सिमिट्री असते,
आणि ते फंक्शन सिमेट्रिक, म्हणजे याच्यामध्ये सिमेट्री आहे, जितका वरचा एरिया तितका खालचा एरिया. त्यामुळे हा एरिया हा पॉझिटिव्ह एरिया आणि हा निगेटिव्ह एरिया, हा एरिया एकमेकांना काय करणार, कॅन्सल करणार. सो व्हॉट इज ॲव्हरेज EMF? त्यामुळे ह्याचं डायरेक्ट आन्सर 0 यायला पाहिजे. तुम्ही करून बघा, यू डू इट, सॉल्व द इंटिग्रेशन, हे 0 यायलाच पाहिजे. कळतंय? ओके. तसंच मला सांगा, कॅन आय राईट आय ॲव्हरेज ऑल्सो? आय असं असं पॅरेंथेसिस तरी लिहा किंवा ॲव्हरेज तरी लिहा, दोन्ही करायची गरज नाही. व्हॉट इज आय ॲव्हरेज ओव्हर फुल सायकल? ते पण लिहिता येईल मला. इंटिग्रेशन 0 to t I of t dt अपॉन dt, इंटिग्रेशन dt. मला सांगा, आय वर्सेस टी पण कर्व असाच आहे ना, असाच आहे ना, आय वर्सेस टी, त्याचं नेचर असंच आहे ना. कळतंय? ही व्हॅल्यू भलेही कुठली तरी वेगळी आहे, ही व्हॅल्यू वेगळी आहे, E/R, E0/R असं काहीतरी. पण मला सांगा, एरिया अंडर IT कर्व, हा एरिया प्लस हा एरिया मायनस, एरिया एकमेकांना कॅन्सल करणार. म्हणजे परत किती आलं आन्सर याचं? कळतंय? दिस इज इम्पॉर्टंट आउटकम. व्हॉट इज ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ EMF अँड करंट ओव्हर वन सायकल म्हणतोय मी. आय एम टेलिंग ओव्हर वन सायकल. एका सायकलमध्ये किती होती ॲव्हरेज व्हॅल्यू EMFची? 0. हे फार इम्पॉर्टंट आहे. दिस यू शुड ऑलवेज अंडरस्टँड. ओके, बर, कळतंय का? अच्छा, हे झालं एका फुल सायकलवर. व्हॉट अबाउट हाफ सायकल? लेट अस टॉक अबाउट हाफ सायकल. आणि टू कीप आर इंटिग्रेशन सिम्पल, आपण ह्याला फायला 0 मानून चालू ना, ते कशाला दबायला पाहिजे शेपूट. इनिशियल अँगल 0 मानून चालू ना, तो एरिया वेक्टरचा अँगल. ओके, फाईन. फाय टी म्हणजे इंटिग्रेशन सोपं जाईल, बाकी काही नाही. ओके, आता बघू हाफ सायकल. हाफ सायकल, आता हाफ सायकल म्हणजे किती? फक्त एवढाच एरिया, म्हणजे डेफिनेटली 0 येणार नाही आन्सर, कारण फक्त याच्यात पॉझिटिव्ह एरिया येतो. ह्याच्या पण हाफ सायकल म्हणजे किती? फक्त हाच एरिया पॉझिटिव्ह. त्यामुळे आता हे डेफिनेटली 0 येणार नाही. मग किती येणार? करा सॉल्व. बर, बघा मी टाइम आता काय करतो, T/2 करतो ना हे हाफ सायकलमध्ये, म्हणजे टाइम फ्रॉम 0 टू नॉट टी, 0 टू फक्त आता काय T/2 टाइम पर्यंत. कळतंय? हां, ओके. मी हे तुम्हाला EMF ला करून दाखवतो, तुम्ही करंटला काढा. ते सोपं, ते सिम्पलच जाईल. बघा तरी पण लक्ष द्या. तुम्ही ट्राय करा, मी ट्राय करतो, एक साथ करूयात. बघा काय करता, E0 कॉन्स्टंट आहे बाहेर आला. E0 हे खाली झालं टीला लिमिट ठेवलं T/2, म्हणजे असं येईल का हे? ओके. आता इंटिग्रेशन ऑफ साइन ओमेगा टी मायनस कॉस ओमेगा टी, मायनस साइन इथं कॉस ओमेगा टी ला लिमिट टाकले. अरे कळतंय का? हां, तुम्हाला माहिती आहे मायनस साइन ॲब्झॉर्ब करून हे लिमिट्स पलटी होतात, हो ना. म्हणजे मी काय करतो, सॉरी टी नाही, T/2, म्हणजे आता हे लिमिट पलटी झाले ना, मग मी काय करतो, ह्याला 0 आणि ह्याला T/2 करतो. लिमिट पलटी झाले, लक्षात घ्या, ते मायनस साईनमुळे ॲब्झॉर्ब झाल्यामुळे. ओके, आणि डिवायडेड बाय ओमेगा राहीलच ना, कारण टी बरोबर ओमेगा आहे, ओमेगाने डिवाइड करावं लागेल इंटिग्रेशन. अच्छा, व्हॉट इज टी? टी इज 2π/ω. आठवत आहे, टाइम पिरियड इज इक्वल टू 2π/ω. सबस्टिट्यूट करायचं टी, 2π/ω. 2π/ω सबस्टिट्यूट केलं. आता मी इथं एकाच स्टेपमध्ये करतो, तुम्ही मल्टिपल स्टेप्स करा. ओमेगा ओमेगा कट होईल, हा 2 कट होईल, म्हणजे काय होईल, E0/π cos 0 मायनस cos ओमेगा T/2. कळतंय? अच्छा, व्हॉट इज ओमेगा T/2? ओमेगा T/2 इज इक्वल टू, ओमेगा काय असतो? ओमेगा इज 2π/t इंटू T/2 ना. हे काय झालं, पाय झालं. अरे कॉस पाय किती? -1. कॉस हे झालं, ह्याची व्हॅल्यू पाय झाली ना, म्हणजे कॉस पाय -1, म्हणजे काय झालं, हे E0/π इंटू ब्रॅकेट कॉस 0 1 मायनस ऑफ -1, हे काय झालं, 2E0/π. किती आलं व्हॅल्यू? 2E0/π. हे काय आलं, E ॲव्हरेज ओव्हर हाफ सायकल. तुम्ही असं तरी लिहा, AVG तरी लिहा, किंवा असं तरी पॅरेंथेसिस मध्ये तरी लिहा, दोन्ही लिहायची काही गरज नाही. हे किती आहे, 2E0/π हाफ सायकल मध्ये. अच्छा, मला सांगा आता हाफ सायकल मध्ये मी E काढला, हे काय आहे, हे काय आहे बेसिकली
हाफ सायकल मधला EMF आहे ना, म्हणजे बेसिकली दिस इज एरिया अंडर कर्व. किती येतो? एवढा येतो. लक्षात घ्या, तुम्ही जर गणितामध्ये तुमचा आय डोंट नो की तुमचं कॅल्क्युलस झालं असेल आतापर्यंत, तर कॅल्क्युलसमध्ये तुम्ही एरिया अंडर कर्व असे काढले असतील, तुम्ही हे असे केले असतील प्रॉब्लेम्स, तर ह्याचं डायरेक्ट ॲप्लिकेशन हे आहे. ओके. तसंच मला सांगा आय काय करता येईल मला. आय मी काय, आय ॲव्हरेज ओव्हर हाफ सायकल काय लिहू मी. हे सेम करता येईल, म्हणजे हे पण काय येईल 2I0/π. हे तुम्हाला पाठ पाहिजे. दिस यू शुड रिमेंबर. अरे कळतंय का तुम्हाला? व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके, हे सगळं नीट नोट डाऊन करून घ्या. पुढे जाऊ आपण.